श्री स्वामी समर्थ। तर 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते। या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची, आपल्या आईची जास्तीत जास्त सेवा अर्चा करायची आहे, पूजा अर्चा करायची आहे। वर्षभर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आईची पूजा अर्चा करतच असतो, तिची सेवा करतच असतो। परंतु ज्यांना काही कारणामुळे मनात असून सुद्धा किंवा वेळ मिळत नसेल, तर त्या कारणामुळे पूजा अर्चा करायला जमत नसेल, सेवा करायला जमत नसेल, तर त्यांनी या 9 दिवसात अवश्य देवीची सेवा करावी, जागर करावा। आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाबाई माता, तुळजापूरची तुळजाभवानी आई, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी आई ही शक्तिपीठं आहेत। तर या 4 शक्तिपीठांपैकी आपली एकतरी कुलदेवी नक्की असणार, तर त्याची आपल्याला सेवा आपल्याला करायची आहे। जर कोणाला माहिती नसेल, आपली कुलदेवी माहिती नसेल कोण आहे, तर त्यांनी या 8 दिवसात आपली कुलदेवी कुठली आहे, कुठे आहे याची नक्की माहिती करून घ्या। कारण आपल्याला या 9 दिवसात आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा अर्चा करायची आहे, पूजा अर्चा करायची आहे। आपल्या देवीचा, आपल्या कुलदेवीचा, आपल्या आईचा आपल्या डोक्यावर कायम हात असतो, ती आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी असते। परंतु आपल्या मागे तिची जी काही शक्ती आहे, जी काही छाया आपल्यावर आहे, ती अशीच कायम राहावी, तिचा कृपाशीर्वाद राहावा, आपल्या पाठीशी तिने असंच कायम उभं राहावं, याच्यासाठी आपल्या घरात तिचा वावर कायम असावा, तिची जी शक्ती आहे ती आपल्या घरात कायम असावी, याच्यासाठी आपल्याला 9 दिवसात तिची खूप पूजा अर्चा करायची आहे, तिचा खूप जागर करायचा आहे। त्याच्यामुळे वर्षभर, आयुष्यभर ती आपल्या मागे अशीच कायम उभी राहील। तर त्याच्यासाठी दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे तो स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये आपल्याला मिळतो। तर या प्रकारची जी पोथी आहे, हा ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ तुमच्या घरी असणं गरजेचं आहे। कारण या ग्रंथामध्ये आईची सेवा कशी करायची, म्हणजे आपल्या कुलदेवतेची सेवा कशी करायची, तिची पूजा अर्चा कशी करायची, त्याचे 1 ते 13 अध्याय आहेत। यामध्ये आपल्या प्रत्येक देवीची स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, ते कसं करायची, सेवा कशी करायची याची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे। तर त्याच्यासाठी ही जी पोथी आहे ती आपल्या घरी असणं महत्त्वाचं आहे। जर ज्यांच्याकडे ही पोथी नसेल, तर त्यांनी नवरात्रीच्या आधी ही पोथी आपल्या घरी नक्की आणा। मी व्हिडिओ याचसाठी लवकर टाकला आहे की या 8 दिवसात जर तुमच्याकडे असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे। प्रत्येकाच्या घरात हा दुर्गा सप्तशती ग्रंथ असावाच, आणि जर नसेल तर तो 8 दिवसात प्रत्येकाने घरी घेऊन यावा, याच्यासाठी मी हा लवकर व्हिडिओ टाकला आहे। याची सेवा कशी करायची, आईचे पाठ कसे करायचे, 13 पाठ नवरात्रीमध्ये आपल्याला 14 पाठ करायचे त्याचे, तर ते कसे करायचे, कधी करायचे, याची सुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊनच येईन। पण त्याच्यासाठी हे आपल्याला पुस्तक असणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ टाकला आहे की लवकरात लवकर आपल्या जवळपासच्या स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामधून ही पुस्तक तुम्ही लवकरात लवकर घरी घेऊन या। जर तुमच्या जवळपास गावामध्ये स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र नसेल, तर तुम्ही मला या व्हिडिओखाली मेसेज करा, माझ्याकडे ते पुस्तक आहे, ते तुम्हाला मी नक्कीच पाठवून देईन। परंतु त्याच्यासाठी वेगळे शिपिंग चार्जेस पडतात, तर ते जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही जवळच्या केंद्रामधून पुस्तक घेतलं तरी चालेल, आणि जर नसेल तर तुम्ही माझ्याकडून मागवलं तरी चालेल, मी तुम्हाला ते उपलब्ध करून देईन। तर आपल्याला या 9 दिवसात कुलदेवतेचा जागर करायचा आहे, जास्तीत जास्त सेवा करायची आहे। त्यासाठी प्रत्येकाने तयार राहा, कारण आपल्याला या 9 दिवसात आपल्या देवीची जी शक्ती आहे ती अजून वाढवून घ्यायची आहे। आपल्या मागे जो तिचा हात आहे, तो आपल्याला त्याची जी शक्ती आहे, तिची जी आपल्या डोक्यावरती हात आहे, तिची जी घरामध्ये आपल्या जी काही वावर आहे, तो आपल्याला जास्तीत जास्त वाढवायचा आहे। आपली देवी आपल्या मागे कायम उभी असते, तिचं आपल्या मुलांवर, आपल्या संसारावर तिचा लक्ष असतो, पण त्याच्यासाठी आपल्याला तिचीसुद्धा सेवा करणं खूप गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या घरी आपल्या कुलदेवतेचा टाक असतोच। जर तुमच्या मुख्य घरात कुलदेवतेचा टाक असेल आणि तुम्ही काही कारणाने वेगळे राहत असाल, बाहेरगावी असाल, परदेशी असाल, तुमच्याकडे टाक नसतील, तर आपल्या कुलदेवतेचा फोटो असणं महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी प्रत्येकाने या नवरात्रीमध्ये, जर तुमच्याकडे नसेल फोटो, तर या नवरात्री चालू व्हायच्या आधी या 8 दिवसात तुमच्या कुलदेवतेचा फोटोसुद्धा नक्की घरी घेऊन या, कारण आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची आहे। आपलं घर आहे, तर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेचा, आपल्या आईचा फोटो असणं खूप महत्त्वाचं गोष्ट आहे, तो तुमच्याकडे असलाच पाहिजे। आणि जर नसेल, आणि आता हे पितृपक्ष आहे, जर तुम्हाला वाटत असेल की पितृपक्षात आम्ही कसं घेऊ, आम्हाला आता नाही खरेदी करायचं, तर तुम्ही जवळच्या जर धार्मिक दुकान असेल जिथे देवांचं साहित्य मिळतं, फोटो मिळतात, तिथे जाऊन फक्त चौकशी करून घ्या की आमचा कुलदेवतेचा, म्हणजे कुठली तुमची कुलदेवी आहे ती सांगायची, आणि त्याचा फोटो फक्त बघून ठेवा,
आणि मग तो पहिल्या माळेच्या दिवशी म्हणजे रविवारी 15 ऑक्टोबरला तो तुम्ही तुमच्या घरी आणून तिची पूजा केलीत तरीसुद्धा चालेल. फक्त तो फोटो तुमच्याकडे नवरात्रीच्या आधी आणणं म्हणजे त्या दिवशी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे श्रीयंत्र असतं घरामध्ये. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर चालेल, पण जर असेल तर अतिउत्तम आहे. श्रीयंत्रसुद्धा आपल्याला स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जातं. तिथे नसेल किंवा जवळ केंद्र नसेल तर आजूबाजूच्या आपलं देवाचं जिथे सामान मिळतं किंवा सोनाराच्या दुकानातसुद्धा आपल्याला श्रीयंत्र उपलब्ध होतं, तर तिथून आणलं तरी चालेल. किंवा जर तुम्हाला आता श्रीयंत्र घेणं परवडत नसेल किंवा जर काही कारणामुळे शक्य नसेल तर नाही घेतलं तरी चालेल, पण मग कुलदेवतेचा फोटो असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला त्यावरती या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. आता श्रीयंत्रावरती किंवा कुलदेवतेच्या फोटोवरती टाकावरती कुंकुमार्चन कसं करावं, कधी करावं याचीसुद्धा विधी असते आणि त्याचंसुद्धा एक पुस्तक पोथी श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळते. तर ही या प्रकारची पोथी असते. त्याच्यावरती मानसन्मान कुलदैवताचा आणि कुलदैवतीचा कुंकुमार्चन विधी, हा कुंकुमार्चन विधी आहे तो कसा करायचा, कधी करायचा याची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. कुंकुमार्चन करताना कोणतं स्तोत्र म्हणावं, कोणते मंत्र म्हणावेत, कोणती नामावली असावी, कुंकुमार्चन विधी कशी आहे याची संपूर्ण माहिती या पोथीमध्ये आपल्याला दिलेली आहे. तर त्याच्यासाठी ही पोथी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी या 8-10 दिवसात ती पोथी तुम्ही लवकरात लवकर तुमच्या घरी घेऊन या. तीसुद्धा पोथी आपल्याला जवळपासच्या स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाईल. जर तुमच्यापास तेच परत सांगेन की जवळ जर केंद्र नसेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला ती उपलब्ध करून देईन, कारण ही सुद्धा पोथी आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ही 2 पुस्तकं आहेत ती आपल्याला या नवरात्रीमध्ये खूप गरजेची आहेत. म्हणजे याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. ती कशी करायची याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करीन, पण त्याच्या आधी ही पुस्तकं आपल्याकडे असावीत म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करते, व्हिडिओ टाकते तुमच्यासाठी की लवकरात लवकर पुस्तकं. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेचा फोटो जर नसेल तर कुलदेवतेचा फोटो तो सुद्धा तुम्ही घरी आणा. तर या गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आपल्याला प्रत्येकाला या नवरात्रीमध्ये देवीची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे या 9 दिवसामध्ये देवीची जी शक्ती आहे किंवा देवीचं जे तेज आहे ते या 9 दिवसामध्ये जास्त पटीने वाढलेलं असतं. तिचं जे शक्ती आहे ती या 9 दिवसात अधिक जास्ती वाढलेली असते आणि तिचा आपल्याला लाभ घेता यावा, तिची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी, त्याच्यासाठी आपल्याला या 9 दिवसात तिची सेवा करायची आहे. आपल्याला देव काहीतरी द्यावं किंवा मला हे हवं आहे ते हवं आहे याच्यासाठी आपण देवाची सेवा कधीच करू नये. देवाकडे कधीच आपण जर आपली सेवा जी आहे ती मनापासून असेल, जर आपण जे काही सेवा करतो, जी काही आपण पोथी वाचतो, पुस्तकं वाचतो, ती जर मनापासून आपण करत असू, जर मनापासून सेवा करत असू तर देवाकडे काही मागण्याची कधीच गरज लागत नाही. देव आपल्याला न मागता सुद्धा खूप काही देत असतो. देवाकडे किंवा स्वामींकडे कधीच काही मागावं लागत नाही की स्वामी मला हे द्या, मला हे हवं आहे, माझं हे बरं करा, मला ही गोष्ट हवी आहे, मला भविष्यात असं व्हायचं आहे. तर स्वामींना हे कधीच सांगायची गरज पडत नाही. जेव्हा आपण स्वामींची मनापासून भक्ती करतो, पूजा करतो, तेव्हा स्वामींना, आपल्या देवाला आपल्या मनातलं जे काही आहे ते म्हणजे समजतंच. काही वेगळं सांगायची गरज नाही आहे त्याच्यासाठी. कारण आता व्हिडिओ बघणारे काही लोकंसुद्धा अशी आहेत ज्या मला कमेंट्स येतील की ताई तुम्ही काहीतरी हवं आहे म्हणून तुम्ही देवीची पूजा अर्चा करणार आहात, देवी तुम्हाला प्रसन्न व्हावी, देवीने तुम्हाला काहीतरी द्यावं याच्यासाठी तुम्ही देवीची पूजा करताय. तर मी त्या लोकांसाठीच सांगेन की असं काही नाही आहे. आपल्यावर देवीचा कृपाशीर्वाद हा कायम असतो. देवी कधीच म्हणत नाही की माझी ही सेवा कर, मला हे प्रसाद दाखव, मला अशा ओट्या भर किंवा मला ही पूजा अर्चा कर, माझे हे पूजा विधी कर. असं देवी कुठलाही देव कधीच सांगत नाही की माझी जास्तीत जास्त सेवा कर. पण आपल्याकडून सुद्धा देवी आपल्याला देवी आई किंवा जे आपले स्वामी महाराज आपल्याला काहीतरी देतात, त्यांचा जो आपल्यावर कृपाशीर्वाद असतो तो कायम असतो. तर त्याचं काहीतरी आपल्या मनात एक असतं की माझ्यासाठी देव किती करतोय, मी तर फक्त देवाचं नाव घेते किंवा मी फक्त स्वामींचं नाव घेते आणि स्वामी माझ्यासाठी एवढं करतायत, देवी आई मला एवढं देते. तर ते एक मनात असतं की म्हणजे देवाचे आभार मी कसे मानू. आभार मानणं शक्य नाही देवाचं, हे मलाही माहिती आहे. पण तरीसुद्धा आपल्याकडून काहीतरी देवाचे आभार मानू किंवा काहीतरी ऋण फिटावं त्याच्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तिचा आपल्यावर कृपाशीर्वाद कायम राहावा, तिचा आपल्यावर डोक्यावर हात कायम राहावा, यासाठी आपल्याला या कुलदेवतेची या 9 दिवसात कुलदेवतेची सेवा अर्चा करायची आहे, पूजा अर्चा करायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर हे 2 ग्रंथ तसंच आई कुलदेवतेचा फोटो घरी घेऊन या. आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची आहे. यासाठी मी हा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड केला आहे. अजून आपल्याकडे 8-10 दिवस बाकी आहेत. तर या 8-10 दिवसात या वस्तू नक्की आपल्या घरी घेऊन या. आपल्याला त्याच्यावरती नवरात्रीमध्ये सेवा अर्चा करायची आहे.
तर तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, देवाचं जास्तीत जास्त नाव घ्या. देव म्हणत नाही की माझी सेवा कर, पूजा कर. देवाचं फक्त नाव जरी घेतलं, श्री स्वामी समर्थ जप किंवा आपलं जे मनात म्हणजे आपलं जे आराध्य दैवत आहे त्याचं जरी नाव घेतलं, आपल्या कुलदेवतेचं जरी दिवसभरात नाव घेतलं, तरीसुद्धा आपली त्यांची जी काही शक्ती असते, त्यांचा जो वावर असतो, त्यांचा डोक्यावरचा जो हात असतो तो कायम तसाच राहतो. तर त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त आपल्याला देवाची सेवा करायची. तर हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की तुम्ही प्रत्येकाने या नवरात्रीमध्ये देवीची पूजा अर्चा करा, सेवा करा आणि तिचा कृपाशीर्वाद घ्या. तिचे आपल्या घरामध्ये तिची शक्ती वाढवा. याच्यासाठी नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची आईची सेवा करायची. तर काय करायची सेवा याचा मी व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करेन, परंतु त्याआधी हा व्हिडिओ प्रत्येकाकडे पोचवा. ज्याला ज्याला देवाची सेवा, देवी आईची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे किंवा इच्छा आहे, ज्यांचा देवी आईवरती, कुलदेवतेवरती ज्यांचा आपल्याला विश्वास आहे, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा आणि ह्या पुस्तकांची सुद्धा लवकरात लवकर खरेदी करा, कारण आपल्याला याच्यावरती सेवा करायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, प्रत्येकापर्यंत पोचवा, हीच तुम्हाला मनापासून विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.